शेतकरी बंधूंनो आणि हितचिंतकांनो नमस्कार। आज शेतकऱ्याचे आयुष्य निसर्गाच्या लहरींनी आणि राजकारणाच्या खेळांनी संघर्षमय झाले आहे। घाम गाळून मेहनत केली तरीही उदरनिर्वाह कठीणच राहिला आहे। नेते मंडळी वर्षानुवर्ष फक्त समस्या मांडत राहिले, भाषणं केली, पण शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणींसाठी ठोस उपाय तो कुणीच केला नाही। 75 वर्षात जर खरी इच्छाशक्ती असती तर आपले प्रश्न सुटले असते, पण सरकारने आपल्याला धर्म, भाषा, आरक्षण यांच्या वादात गुंतवलं आणि शेतकरी मात्र तसाच अडचणीत राहिला। शेतकरी बंधूंनो, थोडे मागे वळून बघूया। नेते मंडळी आपल्याला सोबत घेण्यासाठी प्रत्यक्षात काय करत होती? विरोधी पक्षात असले की आश्वासन देतात 7-12 कोरा करू, शेतमालाला भाव मिळवून देण्याच्या नावाखाली आंदोलनं करतात, पण त्यात आपल्याच जनतेला वेठीस धरतात। कधी जमिनीत पुरतात, कधी कांदा टोमॅटो रस्त्यावर फेकतात, तर कधी दूध रस्त्यावर सांडतात। पण मला सांगा, देशाची संपत्ती जाळून उद्ध्वस्त करून शेतमालाला खरंच भाव मिळतो का? जर बाजारभाव देत असेल तर मग असे देशविघातक मार्ग का? कारण नेत्याला संघर्षाचं चित्र आपल्या पुढे उभं करायचं असतं। आपल्यासाठी काहीतरी करतोय ही जाणीव करून स्वतःला आपल्या नजरेत पुढारी नेता व्हायचं असतं। तर आपले मुद्दे दिसावे म्हणून ते थेट कुणा अधिकाराच्या कानात लगावतात आणि मग आपण त्याला संघर्ष नेता, महान नेता अशी उपाधी देऊन टाकतोय। याच पाठिंब्याच्या जोरावर तो बक्कळ संपत्ती कमावतो, कुणाला धमकी देतो, कुणाची जमीन हडपतो आणि आपले साम्राज्य निर्माण करतो। ही विरासत आपल्या मुलाला नाही तर मुलीला प्रदान करतो। शेतकरी बंधूंनो, आता तुमच्या मनात प्रश्न असेल, मग खरा मार्ग कोणता? तर त्याचं उत्तर एकच आहे, स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प। हा प्रकल्प म्हणजे संघर्ष नाही तर समाधानाचं वास्तव आहे। इथे वाया जाणारे आंदोलन नाहीत तर डिजिटल शेती, आधुनिक सेवा आणि हमखास बाजारपेठेचं आश्वासन आहे। हा आहे आपल्या शेतकऱ्यांच्या भविष्यासाठीचा खरा मार्ग। फक्त योजना नाही तर आपल्यासाठी भविष्य बदलवण्याचा रोडमॅप आहे। तुमच्या गावात हा प्रकल्प कसा राबवायचा, कोणती पावले उचलायची आणि तुमचा सहभाग कसा असणार हे सर्व स्पष्ट आहे। या योजनेअंतर्गत आपल्या शेती कामकाजाचं डिजिटलीकरण होणार आहे आणि हेच आहे बदलाचा खरा पाया। तुमच्या जमिनीची, पिकांची, खर्च आणि उत्पन्नाची नोंद थेट मोबाईलवर केली जाईल। बाजारभाव आणि हवामान अंदाज वेळेवर मिळेल। खरी माहिती थेट बँक आणि सरकारपर्यंत पोहोचेल। त्यामुळे कर्जमंजुरी सोपी होईल आणि नुकसान भरपाई पारदर्शकपणे मिळेल। थेट ई-मार्केटिंग आणि ग्राहकांशी संपर्कामुळे शेतकऱ्याला मिळेल योग्य भाव। डिजिटलीकरणामुळे शेतकऱ्याला मिळतं आर्थिक बळ, सुरक्षितता आणि आत्मविश्वास। या प्रकल्पात प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल नोंद, पारदर्शक पाणी व्यवस्थापन, आधुनिक प्रशिक्षण व ई-मार्केटिंग सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं, शेतकरी व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग। बदल बाहेरून नाही, तो आपल्यातूनच सुरू होतो। एकत्र येऊ, डिजिटल होऊ आणि आपल्या गावाला स्वयंपूर्ण बनवूया। आपला सहभाग नोंदवा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा।